नमस्कार. आज नाश्त्यामध्ये बनवलं होतं घावणे आणि गरमागरम चहा. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक गावात आणि घरामध्ये लगबग चालू होते ती वाळवणाची. तीच वाळवणाची तयारी इकडे आमच्या गावी आणि घरीसुद्धा चालू होती. सो इकडे बनवत होते उडदाचे पापड, तांदळाचे पापड, कुरडया, असे बरेच वाळवणाचे पदार्थ गावामध्ये बनवले गेले आणि मी सुद्धा बनवले. मी तर एवढे उद्योग केले की आईच मला कंटाळली होती. पण मला मात्र खूप मजा आली हे सगळं करताना. आणि ह्या कुरड्या आहेत त्यासुद्धा मी बनवल्या आहेत. आणि इथे होती आंब्याची आंबोशी, कोकम, लाल तिखट. लाल तिखटाचासुद्धा माझाच हट्ट होता की यावर्षी आपण पारंपरिक पद्धतीने लाल तिखट करूया. असं पारंपरिक ते पारंपरिकच असतं. सो ते सुद्धा बनवून आणलं. आणि मोरिंगा पावडरसुद्धा बनवली होती. शेवयाची भाजी आवडत असेल तर तुम्ही शेवयाची भाजीसुद्धा करून खाऊ शकता. मला पर्सनली आवडत नाही म्हणून मी नाही खात. म्हणून असं मोरिंगा पावडर बनवून प्रत्येक जेवणाच्या पदार्थात किंवा कोणत्याही वेगळ्या पद्धतीने आपण हे खाऊ शकतो. सो त्याच्यासाठी हे बनवून आणलं होतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मी शर्विलसाठी सुद्धा हे करणार होती. म्हणजे त्याच्यासुद्धा जेवणात टाकणार आहे आणि आम्हीसुद्धा खाणार आहोत. आणि तुम्ही टायगर प्रॉन्सचे कधी सोडे खाल्लेत का? इकडे मी बनवले होते आणि म्हणजे वाळत घातले होते. सो बघूया. सो जेव्हा करेन तेव्हा मी नक्की सांगेन की कसे झालेत. आणि इकडे आई गेली होती शिंपल्या आणायला आणि तिला भरपूर असे मासे मिळाले होते म्हणजे मासे पकडणाऱ्यांनी भरपूर असे त्यांना पण मिळाले होते. त्याच्यामुळे यांना असे दिले होते, भरपूर असे दिले होते. आणि शिंपल्यासुद्धा होत्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, छान छान कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि इथे आहेत शिंपल्या आईने आणलेल्या. सो मलासुद्धा जायचं होतं शिंपल्या आणायला पण आई घेऊनच नाही गेली. काय करणार. सो इथे या स्वच्छ धुवून उकडवून त्यांनासुद्धा वाळत घालणार आहे. आणि तुम्ही खेकड्यांच्या शिंपल्यांच्या पोटामध्ये बघू शकता खेकडे छोटे छोटे असतात. त्याची साईज बघू शकता तुम्ही. आणि इथे शिंपल्या साफ करून सुपामध्ये हळद आणि मीठ लावून छान वाळवणार आहे. आणि इथे होते नारळ जे किसवून भाजून छान आणलं होतं. आणि लहानपणीची आठवण आईस्क्रीम केली होती, वाटीतली कुल्फी आम्ही म्हणतो. कोणी कोणी खाल्ली आहे नक्की मला कमेंट करून सांगा. चलो बाय.